श्री सद्गुरु स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारिक आणि अद्भुत संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे। जे स्वामी भक्त आजचा हा संदेश ऐकत आहेत त्या सर्व स्वामी भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनातील भीती दूर कर, विश्वासाने पुढे चालत राहा। मी आज तुझ्यासाठी असा एक चमत्कार घडवणार आहे ज्याची तू कधी आशा देखील धरली नव्हतीस। माझी कृपादृष्टी तुझ्यावर कायम राहील। आजचा हा संदेश चुकवू नकोस। ज्या संदेशाची तुला प्रतीक्षा होती तो संदेश आज तुझ्यापर्यंत आला आहे। या संदेशाकडे चुकूनही कानाडोळा करू नकोस। चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या वाट्याला आलेली प्रत्येक परीक्षा ही तुमच्या यशाची पहिली पायरी असणार आहे। फक्त धैर्य आणि श्रद्धा ठेवा, सर्व काही चांगलं असणार आहे। लवकरच तुम्हाला एक आनंदाची गोड बातमी देखील मिळणार आहे। तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे। स्वामी म्हणतात, तुला आयुष्यात कधी एकटं वाटू नये, कारण तुझ्या प्रत्येक पावलावर माझे आशीर्वाद तुझ्या मागे उभे आहेत। स्वामी समर्थांची शिकवण आहे की संकटे ही क्षणभंगूर असतात, मात्र श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर यश हमखास मिळते। स्वामी समर्थ तुमच्यावर अशी कृपा करतील की जे अडथळे तुम्हाला थांबवतात तेच आता तुम्हाला तुमच्या खऱ्या जीवनाकडे नेतील। स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात आजपासून नवा आनंद, नवी ऊर्जा आणि नवी दिशा निर्माण होईल। स्वामी समर्थ सांगतात, जे भक्त मनाला शांत ठेवतात त्यांच्यावर देवाची कृपा कायम होते। त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आणि प्रत्येक दुःखाला तोडगा मिळतो। स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक श्वासात आहेत, आपल्या प्रत्येक विचारात आहेत। फक्त श्रद्धेने त्यांना हाक मारायची, ते आपल्या मदतीसाठी धावून येतात। स्वामी समर्थांचे शब्द आहेत, कधी हार मानू नकोस, कारण तुझ्यासोबत मी आणि माझे देवदूत कायम आहेत। स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक संकटातही संधी आहे, फक्त तुझ्या मनातील विश्वास जागृत ठेव। स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुला त्या गोष्टी देखील प्राप्त होतील ज्या गोष्टींची तू कधी कल्पना देखील केली नव्हती। स्वामी समर्थ सांगतात, संकट कधीही कायम राहत नाहीत, पण तुझी श्रद्धा कायमस्वरूपी तुझ्या मागे उभी राहते। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिथे तू प्रयत्न थांबवतोस तिथे माझी कृपा तुला पुढे नेण्यासाठी तयार असते। त्यामुळे चिंता करू नकोस, तुझ्या जीवनातील सर्व काही दुःख मी संपवणार आहे। स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यात एक नवा प्रकाश येईल जो आपल्या भविष्याला उजळून टाकेल। तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे, फक्त स्वामींचं स्मरण सुरू ठेव। स्वामी समर्थ तुमच्या सर्व चिंता दूर करण्यासाठी, तुमच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्यासाठी हा संदेश पाठवला आहे। अंधार कितीही घनदाट असला तरी तुमच्या जीवनात पहाटेचा प्रकाश येणारच आहे। स्वामी समर्थांच्या अनेक विचारांना आपण आत्मसात केला आहे। स्वामी समर्थांचे हेच विचार आपल्याला जीवनात पुढे घेऊन जाणार आहेत। तुझे कष्ट आणि तुझी श्रद्धा लवकरच तुला यश प्राप्त करून देणार आहे। तू जीवनाच्या अशा एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आला आहे जिथे तुला आता सुखाची चाहूल लागणार आहे। तुझ्या घरात सुख समृद्धीचा वास कायमस्वरूपी राहील। तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळेल, फक्त तुझ्या श्रद्धेवर आणि संयमावर नियंत्रण ठेव। संयम तुटू देऊ नकोस, श्रद्धा कमी होऊ देऊ नकोस। तुझ्या डोळ्यांतले अश्रू आता आनंदात बदलणार आहेत। तुझ्या मनातील अडचण मोकळी होणार आहे, तुला योग्य मार्ग दिसणार आहे। तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे। तुझ्या जीवनात स्वामी समर्थ महाराज असे चमत्कार घडवतील की ज्याचा तू विचार देखील केला नव्हतास। तुझ्या प्रयत्नांना स्वामी समर्थ महाराज असा पाठिंबा देतील, तुझं आयुष्य यशाने फुलवतील। तुला जे हवं आहे ते तुला मिळेलच, फक्त स्वामींवर विश्वास ठेव। स्वामी समर्थांच्या कृपेने आजपासून तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदेल। मनाची शक्ती ओळख, कारण तुझ्या विचारांतच तुझं जीवनाचं भविष्य आहे। प्रत्येक संकट तुला काहीतरी नवीन शिकवण देण्यासाठी येतं, धीराने ती पार कर। स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या वाटेला आलेलं दुःखसुद्धा आता आनंदामध्ये बदलून जाईल। कधीही रडू नकोस, कारण तुझ्या मागे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हात कायम आहे आणि स्वामींची शक्ती तुझं कायम रक्षण करत आहे।
स्वामी समर्थ महाराज तुझ्या प्रयत्नांना अशी दिशा देतील की यश तुझ्यापर्यंत स्वतःहून धावत येईल. तुझ्या आंतरिक शक्तीला जागृत कर आणि आयुष्यात पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्याला चमत्काराने सजव, फक्त धैर्य आणि श्रद्धा ठेव. प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो, फक्त त्याच्यावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ महाराजांची सर्व भक्तांना शिकवण आहे की सकारात्मक विचार आणि भक्ती याच्यामुळे तुमच्या आयुष्याचे परिवर्तन होते. म्हणून जीवनात नेहमी सकारात्मक विचार करायला हवेत. तुझ्या मार्गातील काटे स्वामी समर्थ काढणार आहेत. तुला फुलांनी सजवलेल्या मार्गावर आता ते घेऊन जाणार आहेत. तुझ्या आयुष्यात अशा क्षणांची सुरुवात होणार आहे जिथे प्रत्येक अडथळा एक मोठी संधी बनेल. तुला लवकरच अशी बातमी मिळेल जी तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. जी गोष्ट तुला अशक्य वाटते ती आता सहज साध्य होणार आहे. फक्त विश्वास असायला हवा. तुझ्या मेहनतीला आता योग्य दिशा मिळेल आणि प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला मिळणारच आहे. तुझ्या घरात असा आनंद येईल जो कायमस्वरूपी राहील आणि समाधानाचा अनुभव देईल. आज तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात होणार आहे जी तुझ्या अपेक्षेपेक्षा मोठं यश देणार आहे. तुझ्या विचारांची ताकद आता तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. तुला लवकरच अशी संधी मिळणार आहे जी तुझ्या स्वप्नांना पंख देईल. तुझं नशीब आता तुझ्या मेहनतीसोबतच चालायला लागले आहे. त्यामुळे थांबण्याची चूक करू नकोस. तुझ्या आयुष्यात सर्व संकटे आता संधीमध्ये बदलणार आहे. तुझ्या मनातील भीती आता विश्वासात बदलणार आहे आणि त्यातूनच यश मिळेल. तुझ्या घरातील प्रत्येकासाठी आता समाधान आणि शांतीचा काळ सुरू झाला आहे. तुला अशा दिशेने चालायला लागेल जिथे फक्त यश आणि समाधानच तुला भेटेल. तुझ्या आयुष्यातील जे काही प्रसंग आले आहेत ते चुकीचे प्रसंग आता चांगल्या क्षणांमध्ये बदलणार आहे. तुझ्या मनातील विचार आता प्रत्यक्षात उतरतील. फक्त सकारात्मक विचार ठेव. तुझं भविष्य आता उज्ज्वल होणार आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे. तुझ्या कष्टांची परतफेड तुला अशा स्वरूपात मिळणार आहे जी तुझ्या कल्पनांपलीकडची आहे. तुला जीवनात लवकरच अशा व्यक्ती भेटणार आहेत ज्या व्यक्ती तुला योग्य मार्ग दाखवतील, तुला नेहमी मदत करतील आणि तुझ्या चांगल्याचा विचार करतील. आज तुझ्यासाठी एक चमत्कार घडणार आहे जो तुझं आयुष्य बदलून टाकेल. तुझ्या सर्व पूर्ण असलेल्या इच्छांची आज पूर्तता होणार आहे. तुझ्या मनाला शांती मिळणार आहे. ज्या गोष्टींची तू कधी कल्पना देखील केली नव्हतीस त्या गोष्टी देखील तुझ्या समोर येऊन उभ्या राहतील. तुझ्या नशिबाची चाकं आता झपाट्याने फिरायला लागतील आणि तू यशाकडे वाटचाल करशील. तुला आज कितीतरी मोठी संधी मिळणार आहे. त्या संधीला साध्य करण्याची सवय लावून घे. तुझ्या आयुष्यात नवीन उमेद, नवीन दिशा आणि नवीन प्रकाश येणार आहे. तुझ्या धैर्याची, तुझ्या कष्टाची, तुझ्या संघर्षाची परीक्षा आता संपली आहे. आता फक्त विजयाची वेळ आली आहे. तुझं संकट आता संधीचं रूप घेणार आहे आणि तुला नवीन क्षितिजे खुली होणार आहेत. तुला अचानक काहीतरी असं मिळणार आहे जे तुझ्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. तुझ्या मेहनतीने आता अशी फळं देण्यास सुरुवात केली आहे की सर्वजण तुझ्याकडे पाहून प्रेरणा घेतील. तुझ्या आयुष्यात आजपासून शुभ दिवसांची सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टींसाठी तू आजपर्यंत वाट बघत होतास त्या गोष्टी आता सहज तुझ्याकडे येणार आहेत. तुझ्या घरात समृद्धीचा प्रकाश येणार आहे आणि प्रत्येक अडथळा दूर होणार आहे. तुला आता योग्य लोक भेटणार आहेत जे तुझं आयुष्य बदलणार आहेत. आता तुझ्या प्रयत्नांची फेड तुला अशा रूपात मिळेल जी तुझ्या स्वप्नांना देखील मागं टाकेल. आजपासून तुझ्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या तुझ्या सुखाचं कारण बनणार आहेत. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर होणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाची उधळण होणार आहे. तुझं आयुष्य सकारात्मक विचारांनी भरलं जाणार आहे. तुझ्या मेहनतीला आता अशा पद्धतीने फळ मिळेल की संपूर्ण जग तुझं कौतुक करेल. तुझ्या मेहनतीला अशा पद्धतीने फळ मिळेल की ज्याचा तू कधी विचार देखील मनामध्ये आणला नव्हतास. तुला लवकरच अशा गोष्टींचा अनुभव येईल ज्या गोष्टींमुळे तुझं आयुष्य सुख आणि समृद्धी आनंदाने भरून जाईल. तुझ्या वाटेला आलेलं दुःख आता संपणार आहे आणि आनंदाची एक नवीन मोठी सुरुवात होणार आहे. तुला आता जीवनात एक नवीन संधी मिळणार आहे जी तुझ्या जीवनाचा प्रवास सोपं करणार आहे. तुझ्या हातून अशा गोष्टी घडणार आहेत की ज्यामुळे संपूर्ण जग तुझं नाव घेत राहील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुझ्या जीवनात आलेलं दुःख जळून जाणार आहे. तू आतापर्यंत सहन केलेल्या दुःखांना आता पूर्ण विराम मिळणार आहे. जीवन आणखी सुंदर बनवण्यासाठी स्वामी तुला मार्ग दाखवणार आहेत. स्वामींनी मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. तुला आता त्या मार्गावर चालायचं आहे. जीवनामध्ये मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे. मार्ग सर्वच दाखवतात परंतु त्या मार्गावर सर्वजण चालत नाहीत. आज तुला या संदेशामधून खूप काही चांगल्या गोष्टी प्रेरणा मिळाल्या आहेत.
ज्या तुझं भविष्य सुंदर करणार आहेत. मात्र या प्रेरणा तू घ्यायला हव्यात. तुझ्या जीवनात अशा काही घटना घडतील ज्या तुला खऱ्या अर्थाने यशाकडे घेऊन जातील. त्या घटना ओळखायला शिक. तुला अचानक एखादी संधीही मिळू शकते जी तुझ्या जीवनाचं सर्वस्व बदलून टाकेल. त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न कर. हे सर्व काही जीवनात सहजपणे शक्य होईल, फक्त ते ओळखण्याचं साहस तुझ्यामध्ये असायला हवं. स्वामींचं नामस्मरण करत राहा. चांगले विचार मनात ठेव. तुझंही चांगलंच होईल. हे सर्व करत असताना मात्र श्रद्धा आवश्यक आहे, भक्ती आवश्यक आहे. ज्यांचे विचार चांगले त्यांचं भविष्य चांगलं, म्हणून विचार चांगले ठेव. आजचा हा संदेश तुझ्यासाठी प्रेरणादायी आणि सकारात्मक होता. या सकारात्मक संदेशामुळे तुझ्या जीवनात पुढील गोष्टी देखील सकारात्मक होणार आहे. आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठी नाही तर सर्व स्वामी भक्तांसाठी आहे. म्हणून हा संदेश जेवढा होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवायचं काम कर. तुला आजचा संदेश आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक मात्र नक्की कर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.